नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत गोजूबावीच्या ओपनच्या मैदानामध्ये. तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैलं गट पास झालेत आणि सेमीमध्ये प्रवेश केला ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. व्हिडिओ फार बनणार झाला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सातारा रोडचा सर्जा उर्फ पेढा गट पास झालाय बघा. गट क्रमांक 9 मध्ये पाहिला आणि सेमीसाठी सज्ज. मध्यंतरीच्या काळात बरीचशी मैदान गाजवलेला साहिवाल पण आलाय बघा. नमस्कार दादा. नमस्ते. काय म्हणताय, आज कशा पद्धतीने जोडी पाहिली, कोण पाहिलं सोबत? आज ते जोडीला सागर फाळक्यांचा पुष्पा बर आमच्या गावातलाच आहे. गावातलीच गाडी आज पळाली. समाधानी आहात आज? समाधानी मोठं मैदान आहे आज. तागायत अशी गाडी पळाली नाही अशी पळाली. बर हे जे कुठं कुठं मैदान झालेत काय सांगाल आतापर्यंत? सांग. पिंडवाडी, नागठाणे, खंडाळा, पुण्याकडचं पुण्यात. आज सर्व नामांकित नंदी आलेत. स्पर्धा असणार आहे, काय सांगाल? चांगल्या बरोबर सेमी काय डोक्यात काय चाललंय? सेमीचा प्लॅन कसं चाललाय काय? सेमी कोण येईल त्याच्या बरोबर पळायचं. बर 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 तयार आहात म्हणजे तयार पूर्ण. आणि आज अपेक्षा काय आहे? म्हणजे आता गटपास झाला एक प्रकारे, आज सेमीची अपेक्षा आहे. सेमी होईल, गुलालाची अपेक्षा आहे. चालतंय दादा, शुभेच्छा. गुरसाळेचा मेहबूब आणि बावऱ्या सुद्धा गटपास झालेत. घरचीच गाडी आहे आणि गट क्रमांक 5 मध्ये पळून सेमीमध्ये प्रवेश केलाय गोजूबावी मैदानामध्ये. नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगाल, आज घरचीच गाडी कशा पद्धतीने पाहिली? काय सुंदर अशी गाडी पडली क्रमांक 5 मध्ये. यापूर्वी पाहिली का कुठे? हो, पडली ना. कुठे पाहिले, कसे काय? बेंबळ्यात पडली. हा, बेंबळे. हा, बर बर बर. आणि वैशिष्ट्य काय वाटतं या दोघांचे? आणि ड्रायव्हर कोण होते आज? ड्रायव्हर आबी ड्रायव्हर गुरसाळेकर. बर बर. आणि कुणाचं बैल आहे एक्झॅक्टली? अविनाश कोरटकर गुरसाळे आणि अण्णाचा लाडका बर. बावऱ्या. कोणत्या खांदी पळतो हे दोन्ही पण? हा डावीनं पळतो. बर. हा दोन्ही खांदी पळतो. दोन्ही मेहबूब दोन्ही खांदी मेहबूब दोन्ही पळतो. खांदी बर. आज काय अपेक्षा आहेत काय? बघूया आता सेमी. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, बकेबाई सुद्धा गटपास झालाय आणि आज सोबत पाहिला घोटचा छोटा सर्जा निवांत बसलाय बघा गटपास करून. गट क्रमांक 3 मध्ये जोडी पाहिली. मित्रांनो, घोटचा सर्जा सुद्धा गटपास झालाय आणि आज सोबत बकासूर पाहिला गट क्रमांक 3 मध्ये. रणजित निंबाळकर सर यांचा हिंद केसरी सर्जा सुद्धा गटपास झालाय. गट क्रमांक 8 मध्ये पाहिला आणि खटाव मैदानाची 1 नंबरची जी जोडी होती म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सर्जा परत एकदा जोडी पळून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे आज या गोजबावीच्या मैदानामध्ये. नमस्कार नाना. नमस्कार. काय म्हणताय, आज खटाव मैदानाची ती जोडी आज पडली, कशा पद्धतीने पाहिली? गाडी पळाली, चांगली पाहिली ना. आणि मैदानाबद्दल कसं सांगाल? व्यवस्थित चाललंय आणि सर्व नामांकित नंदी आलेत खटाव मैदानाला. सर्वजण आलेले आज पण तसंच आहे, सगळे आले आज बी सगळे स्पर्धा असणार 100%. आणि आज पण सोमादादाशी बोलणं झालं का की बाबा आज मी बसणार आहे गाडीवर? मागच्या मैदानात पण तुम्ही सर्जा असला कोण बसा येतच नाही, कारण त्यांना माझ्या मालक असतात. बरं, या दोघीची जोडी पळते कशा पद्धतीने? वैशिष्ट्य काय वाटतं? चांगली पळते, चांगली पळते म्हणजे त्यातून स्पीड कसं आहे, शेवटी कसं स्पीड आहे काय? कारण आज मला वाटतं छकड्यानंच अंतर काढले या जोडी. गाडी चांगली पाहिली. चालतंय ना, शुभेच्छा तुम्हाला सेमी आणि फायनल. मित्रांनो, छोटे ड्रायव्हर भेटलेले आहेत, मोबाईल शेट भेटलेले आहेत आपल्याला. काय म्हणतो छोटे ड्रायव्हर, कशा पद्धतीने जोडी पाहिली आज बाकीची? आणि चांगली पाहिली. घोटच्या सर्जाबाबत काय सांगशील? अजून आदत वय आहे त्याचं, पण नाही म्हटलं तर छकड्यानं अंतर काढले या जोडीने. चांगली पळते. आज कुठल्या गाडीवर आहेस काय? आज नाही, आज छत्र आणला होता. बर, माईक मार खाल्लाय माझे. बर बर. काय हा आमच्या संघ आहे, तुमच्या संघ आहे म्हटल्यावर आज काय एक वेगळ्या प्रकारची एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमच्या बाबत सोबत आमच्या म्हणून धरून ठेवलंय. जरा अपेक्षा बकासूरने 1 नंबर करावा. बकासूरचं तुमचं एक वेगळंच नातं आहे, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही बसलाय त्यावेळेस गुलाल घेतलाय आणि तुम्हाला पण बकासूर नाराज नाही केलं. तुमच्या वाढदिवसा दिवशी मला वाटतं 1 नंबर केलं. पहिला सगळं आपलं 1च नंबर आहे, म्हणजे त्याला पण कळते की बाबा छोटा आपला माणूस आहे. ते सगळ्यातच वेळ आहे.
चालतंय मोबाईल शेट काय म्हणताय आज चांगली पाहिली जोडी मित्रांनो आदत वयामध्ये बरीचशी मैदान गाजवणारा अर्जुन पण गटपास झालाय आणि आज सोबत पाहिला दीपक साखरे मुरुम यांचा सुंदर. नमस्कार दादा, काय म्हणताय आज कसं नियोजन झालं सुंदर सोबत? काय नियोजन झालं तर पहिलं झालं तर 15 दिवस पहिले बापू आम्ही केलं तर मला वाटतं यापूर्वी पण जोडी पळाली ना एकदा. कुठे पळाले कसे? चांगली पळाली ती 1 नंबर चांगली पळाली. एक ठिकाणी 1 नंबर केलं तर एक ठिकाणी 3 नंबर केलं. आज खटाव मैदानासारखी सर्व नामांकित नंदी आले. काय स्पर्धा आहे आज? काय होईल आता मैदानात जे होईल ते. बर बर. हा खटाव मैदानात काय झालं एक्झॅक्टली? एक्झॅक्टली म्हणजे लखन बाहेर निघाला ना. बर बर बर. हा लखन बाहेर निघाला, कड्याला गाडी लागली त्याच्यामुळे लखन बाहेर. तरी पण चांगली पळाली ती जोडी. चांगली पळाली पण फायनलला नाही राहिली ना. 1 नंबर करायला पाहिजे पण नाही निघाला. कड्यानं गाडी बाहेर निघाला, लखन बाहेर. असं काय प्रत्येक वेळी इच्छा असतेच तुमची आणि तुम्ही तेवढं प्रेम पण केलं अर्जुन म्हणावं लागेल. त्यामुळे अर्जुन पण नाराज करत नाही. नाही आता पण आता काही चूक होत असते. मोठं मैदान म्हटलं अर्जुन जीव तोडून पळतो 100%. चालतंय दादा, शुभेच्छा तुम्हाला सेमी. मित्रांनो जंक्शनचा सुलतान पण गटपास झालाय आणि गट क्रमांक 1 मध्ये पळून सेमी मध्ये प्रवेश केलेला आहे. मित्रांनो हिंद केसरी मथुर सुद्धा गटपास झालाय आणि गट क्रमांक 32 मध्ये पळून सेमी मध्ये प्रवेश केलाय आणि आज सोबत पाहिला शेट्टी आणि मथुरची जोडी सेमीसाठी सज्ज आहे बघा. नमस्कार दादा. नमस्कार. काय म्हणताय बैल कुठला एक्झॅक्टली? हा जंक्शनचा राजाभाऊ भोसले जंक्शन सरपंच. बर. कशा पद्धतीने जोडी पाहिली आज? काय कोण पाहिलं सोबत आज? पळाय 8001. बर. चांगलं जोरात पाहिलं आहे. हो. कसं झालं नियोजन? यापूर्वी पाहिले का जोडी? नाही, पहिल्यांदाच पडले. मोठं मैदान आहे. पायऱ्याचं नियोजन कसं झालेलं की मोठं मैदान म्हटलं एक प्रकारची तयारी असते ना बैलगाडी मालकांची बाबा. पायरा अचानक झालाय रात्री. बर बर बर. मी आज गाडी चांगली पडली. आज काय अपेक्षा आहेत मग? गटाच्या स्पीडवरनं कसं काय अपेक्षा? राहील गाडी आज. राहील वाटतं. बर. ड्रायव्हर कोण होता आज? चैतन ड्रायव्हर काढून. चालतंय दादा, शुभेच्छा. दादा का कोणत्या बैलांसोबत पळा आहे आपला बैल? कसं काय आता? बैल लारा सोबत पळाला आहे. बर. परत सातारा एक्सप्रेस बालमा. बर. परत आपला आमचा घरचा देवा म्हणून कोंड आहे त्याच्यासोबत पळाला आहे. आज काय उद्घाटन केलं तुम्ही? पळाला कळंबीचा उद्घाटनच केलं म्हणावं लागेल. हो उद्घाटन 100%. सकाळी एक वेगळाच आनंद असतो गट क्रमांक 1 मध्ये गाडी लागली की निवांत दिवसभर बाबा आपण रिलॅक्स आहे. हो. 51 गट आहेत. आराम मिळतो आराम मिळतो बैलांना, ते महत्वाचं. चालतंय दादा, शुभेच्छा तुम्हाला. आणि कोणत्या खांदी पोहतो आपला बैल? काय बैल पब्लिकनी डाव्या खांदी पोहतो, आतनं डाव्या खांदी पोहतो. बर बर. चालतंय दादा, शुभेच्छा. मित्रांनो पिस्टन 22-11 सुद्धा गटपास झालाय आणि आज सोबत पाहिला द्वारलीचा हरणे. नमस्कार ओंकार. काय म्हणताय आज ती जोडी पळवायचं कसं निर्णय झाला? काय पळत्या गाडी म्हणून हल्ली आहे. बर बर बर. मला वाटतं 2 नंबर केला ना मागच्या मैदानात. जोपर्यंत पळते तोपर्यंत हाणायची. बर. कशा पद्धतीने जोडी पळते? काय वैशिष्ट्य? चांगली गाडी पळते, गाडीला गती लागते त्यामुळे हायच गाडी. ड्रायव्हर कोण होता? सनी. आमचा घरचा सनी दादा. सनी दादा एक प्रकार पिस्टनचं आणि त्याचं पण नातं एक वेगळंच झालंय तयार. काय सांग? आणि पिस्टन सगळ्यात जास्त सनी दादालाच जास्त पळतो. पहिल्यापासून बारीक लहानपणापासून तोच गाडी आणतो त्याची. आपल्या भागात सध्या पाऊस सुरू आहे. हो. तिथं आल्यावर जरा ऊन पडले. काय कसं वाटतंय जरा? चांगलं आहे मैदान बी चांगलं आहे. थांबायला चांगलं. आणि बैलांना पण एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. ऊन वगैरे असले की जरा ढगाळ वातावरणामध्ये काय फरक पडतो का जरा थोडा? आहे ना फरक. थंडीमुळे जरा अंगावर हे टाकतात बैल, काटा टाकतात मारतात. स्पीड मध्ये काय फरक वाटलं का आज? काय गाडीला गती लागतेच, गाडी पळतीच ते, त्याच्यामुळे काय इशे राहणारच कुठून आले तरी. आम्ही चालतंय ओमकार. मित्रांनो मोरगावचा शंकर सुद्धा गटपास झालाय आणि गट क्रमांक 19 मध्ये पाहिला बघा. सुंदररित्या पळून आज सेमी मध्ये प्रवेश केलाय. नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगाल आज कुणासोबत पाहिला शंकर? कसं काय? ते बुलढाण्यावरून खूप वासरू आले. बर बर. एवढा लांबचा पायरा काय झाला त्या संदीप गुरुंनी केला अचानक मध्ये. बर बर. आज मोठं मैदान आहे. कशा पद्धतीने नियोजन वगैरे कसं झालेलं? काय नियोजन 1 नंबर झालं. चांगलं झालेलं. ड्रायव्हर कोण होता आज? चिट्टू ड्रायव्हर होते मोरगावचे. कुठं राहिला आपला बैल? काय ह्याला राहिलाय, बोरला राहिलाय, रामेश्वर केसरीला 1 नंबर केलेला आहे. बर. भोगाव मुळशीला कॉकटेल बरं 1 केलेला आहे. पटरावाडीत 2दा राहिलेला आहे. जावेद बाईच्या सरजाबर एकदा राहिलाय, रायबाबर एकदा राहिलाय. बर बर. अजून चांगले पैरे झालेत. हा चिखलीला राहिलाय. बर बर. आज काय अपेक्षित बैलाकडनं? काय आता काय आता गटाला तर गाडी चांगली पळाली, चांगल्या गाड्यात पळाली. किती वेळ मध्ये पाहिलं? 19 मध्ये पळाली. तास नंबर 5 वर.
मध्ये होती चिठ्ठी, नशीब आहे आज हो म्हणावं लागेल. मध्ये होती पण कडाच्या गाड्या नव्हत्या चारी पण नव्हते का कडनीच बरं. पळाली गाडी. चालतंय, शुभेच्छा. मित्रांनो मेहबूब 8001 पण गटपास झालाय आणि गट क्रमांक 1 मध्ये पळून सेमीमध्ये प्रवेश केला आहे बघा. मित्रांनो थैमान ग्रुप साखरवाडीचा बावऱ्या सुद्धा गटपास झालाय, गट क्रमांक 21 मध्ये पळाला आणि 21 मध्ये पळून सेमीमध्ये प्रवेश केलाय बघा. करतात नमस्कार. गाव कोणतं तुमचं? साखरवाडी, साखरवाडी, तालुका जिल्हा फलटण, जिल्हा फलटण. सातारा. बरं बरं. तुमच्याच भागातलं मैदान? हा आमच्या नाव कायचं? बावऱ्या. बावरे. कुठे कुठे राहिलं तुमचं बावरे? काय मैदान कुठे झालीत काय? बावऱ्याचं आता आपण खरेदी केल्यानंतर पहिलंच मैदान, पहिलेच मैदान. हा. बरं बरं. कुठून घेतलेलं कसं काय? माळशिरस मधून घेतलं आपण याला. इतक्या लांबून वासरू घेतलं कसं काय? हा आपण जे आता मैदान झालं माळशिरस मध्ये त्याच्यावर हरण्यावर पळलेली, बलमावर पळलेली, बरं बरं. तिथं आपण खरेदी केलेलं आणि त्याच्यानंतर आपलं पहिलंच मैदान आहे हे. कुठलं? सातारा एक्सप्रेस? सातारा एक्सप्रेस बरं. बरं बरं. तिथंच आवडलं पळे? हा तिथंच आवडलं पळ आणि आपण त्याच्यानंतर आज खरेदी कोणासोबत पडलं काय? केली. जीवन ट्रायलर यांचा सुंदर सुंदर बरं. पायरा पण जोरात आहे. हा पायरा पण मला वाटतं सुंदरची हाईट आणि ह्याची हाईट सेमच आहे. हा सेम आहे. कशा पद्धतीने जोडी पाहिली काय? एक नंबर जोडी पळाली, हा. जवळपास 2-3 छकड्याच्या अंतर म्हणून. आणि ड्रायव्हर कोण होता? बबलू ड्रायव्हर. बर, चालतंय, शुभेच्छा. मित्रांनो सासवड पिसोरेकरांचा मल्हार सुद्धा गटपास झालाय, गट क्रमांक 10 मध्ये पळून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे बघा. नमस्कार दादा. नमस्कार. काय म्हणताय आज आपला बैल एवढ्या मोठ्या मैदानात गटपास केलाय? आज गट पास करायची त्याची ताकद होती. आज सकाळपासूनच वापरवरती बैल होता, बर. त्यामुळे ते गट पास होणार आणि फायनलला जर राहण्याची जास्त संकेत आहे. आज कोण कोण पळालं सोबत? आज बलमा आणि हे घरचीच गाडी पळाली. घरची गाडी पळाली. यापूर्वी कुठे पळाली घरची गाडी काय? ह्या बेडगावच्या मैदानात पळाली. बर बर. त्यावेळेस नव्हती राहिली गाडी तास सोडला होता. करंजे पुल्ला पण पडले ना? हा करंजे पुलला पळली गाडी, खासदार केसरीला चौथा झाला. कोणत्या खांदी पळतो बैल आपला? डाव्या खांदी. डाव्या खांदी काय? हो. दिसायला एकदम देखना काय घरच्या गायचं आहे का? घरच्या गायचं वासरू. म्हणजे घडवलंय तुम्ही? हा घरीच. चालतंय दादा, शुभेच्छा. मित्रांनो फुटबॉल क्षेत्रामध्ये आपण रोनाल्डो पाहिलाच असेल, परंतु बैलगाडी क्षेत्रामधला रोनाल्डो गट क्रमांक 7 मध्ये गटपास झालाय आणि हा बैल कुठला एक्झॅक्टली जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. कुठला बैल एक्झॅक्टली कसं? हा बैल आहे पुण्यातला वडगाव सिंगड रोड मधला. बरं बरं. काय सांगाल आज एवढं मोठं मैदानात गटपास झालाय आपला बैल? एक नंबर. खूप भारी वाटला आम्हाला इकडे येऊन. बर. बरेच दिवसानंतर आलो. पहिल्यांदाच आलाय का 3 फेऱ्याच्या मैदानात? नाही बरेच वेळ येतो पण बरेच दिवसानंतर बाहेर काढला, त्यामुळं आम्हाला आज आनंद आहे, गटपास झाला. कशा पद्धतीने पाहिलं आज काय? सोबत कोण पडलं ते? शिवा म्हणून एक बैल आहे आपल्या पाहुण्यांचंच आहे. नाव काय? त्याचं नाव शिवा आहे. शिवा. लावतडे म्हणून आहेत मालक आहेत त्यांचे, त्यांचा तो बैल आहे. आणि सार्थक बाप्पू सरवड त्यांचा रोनाल्डो आहे. पहिल्यांदा जोडी पाहिली का काय? नाही भरपूर वेळा जोडी पळालेली आहे. रोनाल्डो नाव कसं सुचलं काय? रोनाल्डो नाव आता मालकानेच ठेवलेलं आहे. बरं बरं बरं. चालतंय. मित्रांनो संदीप भाई माळे यांचं वासरू आहे बघा, किस्मत, आणि कोराळेमध्ये असते ना. गटपास झालाय आज ओपनच्या मैदानामध्ये आणि गट क्रमांक 25 मध्ये पाहिलं. मित्रांनो वडकीचा चिक्या सुद्धा गटपास झालाय, गट क्रमांक 14 मध्ये पळून सेमीमध्ये प्रवेश केलाय आणि आज सोबत पळाला खटाव मैदानाचा 3 नंबरचा मानकरी बावधनच्या लक्ष्यासोबत आणि सुंदररित्या जोडी पळून सेमीमध्ये प्रवेश केला. नमस्कार दादा. नमस्ते. गाव नाव काय तुमचं? महेंद्र कुटे. बरं बरं. कशा पद्धतीने जोडी पाहिली आज आणि नियोजन कसं झालेलं काय? नियोजन हे कायम अण्णाच करतात बरं. आणि अण्णांनीच आज फेरा बघितला होता, त्या फेऱ्यानुसार आज नियोजन केलं होतं. नियोजनामध्ये अतिशय सुंदर गाडी पळाली. गाडीने आत्ता गट पास करून आता सेमीसाठी पात्र आहे. कशा पद्धतीने स्पीड कसं वाटलं दोघांचं? अंतर टाकून गाडी आली त्यांनी. बरं बरं. हे जे कुठे कुठे मैदान झाले तर वडकीच्या चिकेची कसं काय? चिक्याने आत्तापर्यंत ह्या खेळामध्ये आदतमध्येच 12-13 गुलाल घेतलेत 1 नंबरचे. सलग 3 मैदानावर सलग 3 गुलाल घेतले होते 1 नंबरचे. दादांकडे तुम्ही दादा सर्व नियोजन तुम्ही करताय. खटाव मैदानात बौद्धांचं लक्ष पाहताना पाहिलेलं का तुम्ही त्या दिवशी? हा बघितला. कशा पद्धतीने पळ चांगला वाटलं? मस्त पळला होता, पण त्याच्या अगोदर आमचा पायरा झालता. बरं बरं. म्हणजे असं नाही की तो पळल्यानंतर पायरा. आमचे प्रेमाचे संबंध आहेत सगळे, वैभव वगैरे आम्ही म्हणजे यापूर्वी पण तुमचे घरगुती संबंध आहेत? चांगले संबंध आहेत. बरं बरं. आज ऊन पडलंय एक प्रकारे आपल्या भागामध्ये, नुसता पाऊस चालू आहे. बैलाला 15 दिवसात आज ऊन बघाय भेटलंय. म्हणजे आमच्या तिकडे पुण्यात कंटिन्यू रिमझिम पाऊस चालूच आहे. म्हणजे फेरे वगैरे सध्या बंद. सगळं गोट्याच्या बाहेर काढायचे असं नाही आम्हाला.
म्हणजे आपल्या बारामतीतला म्हणजे- मैदान जेवढे होतील तेवढं बरं आहे आता आणि बैलगाडी बैलाला मस्त छान वाटलं, गाडी चांगली पळली. बर बर. आज काय अपेक्षा आहे जोडीकडून? त्यापेक्षा आता त्यांचं नशीब त्यांच्यापाशी. बर. नाही बैलगाडी मालक म्हणून असते ना गाडीत काहीतरी आता अपेक्षा तर सगळ्यांनाच असते की, अपेक्षा कोणाला नाही. राहील गुलाला आता. शुभेच्छा मित्रांनो. सासवडचा 4x4 चिक्या सुद्धा गटपा झालाय, गट क्रमांक 22 मध्ये पाहिला. मित्रांनो शिवा ड्रायव्हर यांचा निशाण पण आलाय बघा आणि गोजवावी मैदानासाठी सज्ज आहे. पहिलं नमस्कार. काय म्हणताय आज नियोजन कसं काय निशाणचं काय? आज नियोजन चांगलं आहे की नियोजन. बर. मला वाटतं गर्निकीच्या राजासोबत पडले वर. हा घरने राजासोबत पळाला. कुठल्या मैदानात काय? घरने राजात वरच पळा, सातारा रोडला तिकडे वर पळाला. बर. कशी पळाली? एक नंबर केला घरने राजासोबत पळून. होय काय? कुठल्या मैदानात काय? सातारा पासून पळाला घरने राजासोबत. बर बर. आणि कसं वाटतं मैदान कसं झालं? मैदान एक नंबर व्यवस्थित चालू. हा एक नंबर मैदान. आणि आज सोबत कोण आहे ह्याच्यासोबत कसं काय? गुटू पहलवानचा लाराच्या मालकाचाच बैल आहे. बर बर. म्हणजे पायरा जोरात असतो. पायरा चांगला आहे. बैल मोठ्या पैलवान केलाय म्हणजे. पायरा चांगला आणि बैल बी आपला चांगला पळतोय. बर बर. हा दोन्ही खांदे पळतो ना? हा दोन्ही खांदी, डावा खांदा उजवा खांदा. आता दुसरं आहे का? नाही आता चौसा झाला. चौसा झालाय का? बर बर. चालतंय दादा, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो बाजी ग्रुप करंजे पुलकरांचा सुंदर पण गटपा झालाय आणि गट क्रमांक 11 मध्ये पाहिला. मित्रांनो पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी म्हणजे हरण्या पण गटपास झालाय आणि आज सोबत परत तेच खटाव मैदानाची 2 नंबरची मानकरीची जोडी पिस्टन आणि हरण्या पळाला. मित्रांनो जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर सुद्धा गटपास झालाय आणि गट क्रमांक 21 मध्ये पळून सेमी मध्ये प्रवेश केला. नमस्कार हेमंत दादा. नमस्कार. काय म्हणताय, कशा पद्धतीने जोडी पाहिली आज? ती जोडी पळवावी हे कसं वाटलं काय? नाही कसं आहे, गाडी जर गुलालात असल्याच्या नंतर मग गाडी फोडण्याचा अर्थ काय येतो. बर. आज त्यांनाही बैलाची गरज होती, चांगला बैल त्यांनाही हारणे भेटलेला आहे आणि आपल्यालाही चांगला पिस्टन भेटलेला आहे. मग त्याच्यामुळे आम्ही दोघा विचारात तीच गाडी पळवण्याचा आज आधी. मैदान कशा पद्धतीने चालू आहे सकाळपासून? मैदान अप्रतिम आणि सुंदर आयोजन नियोजन, कारण गेल्या वर्षी पण मी बघितला होता. बर. पण गेल्या वर्षी कुठेशी तरी जी आम्हाला बरोबरी द्यायला हवी होती शेमीला, ती आम्हाला हार दिली, तर आम्ही ती हार स्वीकारली आणि निघून गेलो. कारण कुठेशी तरी त्यांचा शेपेला चावा घेतल्याचा तो कालवा चालू होता आणि त्याच प्लेटला माझी हारण्याची आणि हारण्याच्या जोरीला आपले सोनाई गार्डनवाले रमेश अप्पाचा तो पक्ष होता. तर ती आमच्या कुठेशी तरी एक पायावरती निर्णय होता आणि तो पायावरचा निर्णय कुठेशी त्यांनी ते न जास्त नजरेत घेताना आणि त्यांच्या त्या वादाच्या ह्याच्यात आम्हाला ती हार दिली आणि आम्ही ती स्वीकारून निघून गेलो. नाही तर गेल्या वर्षीच आम्ही या मैदानात गुलालात राहिलो असतो. या जोडीचे वैशिष्ट्य काय वाटतं? सनी ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? नाही, सनी ड्रायव्हर हा चांगला मुलगा, हाकाला चांगल्यापैकी एकदम मन लावून हाकतो आणि दुसरा एक विश्वासू पोरगा आहे. सनीनीच समजाचा पिस्टनला घडवला असं बोलला तर चालेल आणि मग त्याच्यामुळं आपला हरण्याला कसं कोणी ड्रायव्हर असलं तरी काही अडचण येत नाही. मग आम्ही सनी ड्रायव्हर बसूनच त्याच्या नियोजनात पळवली आणि त्या दिवशी पण त्यांनी सांगितलं गाडी सुंदर पळाली, मग त्याच्यामुळं आम्ही रोज पायरा ठेवला. चालतंय दादा, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो सिकंदर 81 सुद्धा गटपास झालाय, गट क्रमांक 16 मध्ये पोहून सेमी मध्ये प्रवेश केलाय. मित्रांनो दीपक साखरे मुरुम यांचा सुंदर सुद्धा गटपास झालाय आणि सेमी मध्ये प्रवेश केला. मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा सुद्धा गटपास झालाय आणि गट क्रमांक आज 2 मध्ये पाहिला. मित्रांनो सुंदर उर्फ कॉकटेल सुद्धा गटपास झालाय आणि आज सोबत पाहिलं मानगरचं वादळ. मित्रांनो मानगर पारगावचा वादळ पण गटपास झालाय आणि आज सोबत पाहिला सुंदर उर्फ कॉकटेल. हनुमानवाडीचा तिरंगा सुद्धा गटपास झालाय आणि गट क्रमांक 13 मध्ये पळून सेमी मध्ये प्रवेश केला. कात्रज बिदालवाडीचा लक्ष्य सुद्धा गटपास झालाय आणि गट क्रमांक 20 मध्ये पाहिला. मित्रांनो मुरुम कात्रजचा राणा सुद्धा गटपास झालाय. किती वेळ गटात पळालं काय? 20 मध्ये पाहिलं. सोबत कोण पडलं ते? घरचा साजा लक्ष आणि राणा. कशा पद्धतीने जोडी पाहिली काय? सुंदर अशी गाडी पाहिली, सुट्टा गटपास झाला. यापूर्वी पाहिली का जोडी? का यापूर्वी कुठे पाहिली? कशी? एकदा कानवडीच्या मैदानात 1 नंबर गेला, शिंदेवाडीमध्ये 3 नंबर गेला. आज काय अपेक्षा आहे दोघांकडनं? घरचा साज. आज घरचा साजा 100% फायनल राहणार गाडी. राहणार. चालतंय. मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाबे सुद्धा गटपास झालाय आणि आज सोबत हिंद केसरी सर्जा पळलाय, निवांत बसलाय बघा. गाव कोणतं तुमचं? गाव पळशी तालुका.
मान तालुका लांब आलाय की आज? लांब आलाय मग. बरं बरं. कोणतं बैल आणलं नाव काय? बैल पळशीचा हिंद केसर सुलतान, रणजित काळे पळशी, पोलीस कैलास काळे पळशी. बरं. आज कितव्या गटामध्ये पाहिलं? आज 28 मध्ये. 28 मध्ये. सोबत कोण पडलं? पबजी म्हणून आहे मुंबईवाल्यांचा बैल. बरं. एलकोंदे भिवंडीवाल्यांचा. कशा पद्धतीने जोडी पाहिली काय? गाडी चांगली पळाली गाडी. ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हर ते कांदा ड्रायव्हर कोणतं रामस्वाड त्यांनी. बरं चालतंय.